50 वर्षाचा एक इसम अंधारात कोपऱ्यात बसून रडत होता. घराचे हप्ते, मुलीचं लग्न, बायकोची कटकट आणि मुलाचे हट्ट, साऱ्या जबाबदाऱ्याने जखडून गेला होता तो बिचारा. पण 2 सेकंदात डोळ्यात आलेले आसवे त्याने पुसत स्वतःला समजवलं, मी रडू शकत नाही, कारण मी पुरुष आहे. भारतासारख्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लहानपणापासूनच पुरुषांच्या मनावरती बिंबवलं जातं की रडणं हे कमीपणाचं लक्षण आहे. पण खरं पाहायला गेलं तर जागतिक सर्वेक्षणानुसार जवळपास दरवर्षी 80 लाख पुरुष हे मानसिक आजार आणि आत्महत्येचे बळी बनतात. भारतात हा आकडा काहीसा कमी आहे, म्हणजे डिप्रेशन 15%, एन्झायटी 14% आणि अन्य मानसिक आजार 10%. परंतु जिथे पुरुषांना सांगितलं जातं की मर्दों को दर्द नहीं होता है, तर मानसिक आरोग्यच काय, शारीरिक आरोग्याकडे सुद्धा हे पुरुष सहजच कानाडोळा करतात. परंतु किती लाजिरवाणी परिस्थिती आहे ना, की जिथे हातामध्ये मेडिकेशन घ्यायची वेळ आहे, त्यावेळेस पुरुष हातामध्ये घेतात दारूची बाटली आणि अन्य काही व्यसने, आणि मग सुरू होते आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शृंखला. खरं पाहायला गेलं तर भारतासारख्या देशामध्ये जिथे स्त्रियांच्या अधिकारासाठी, स्त्रियांच्या अत्याचारासाठी आपण लढत असतो, तिथे पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल आपण सहजच कानाडोळा करतो. जून महिना हा मेन्स मेंटल हेल्थ म्हणून साजरा केला जातो, आणि बदल करणं हे छोट्या घटनांवरतीच अवलंबून असतं. हा बदल आपण आपल्यापासूनच करूया. आपल्या जवळच्या मित्राला, आपल्या वडिलांना, आपल्या भावाला आपण केवळ एक प्रश्न विचारूया, कसा आहेस रे तू? कदाचित त्याच्या मनावरचं ओझं कमी होईल आणि त्याला हायचं वाटेल. मानसिक आरोग्य जपूया आणि भारत घडवूया. धन्यवाद.